त्या मतदारसंघातल्या व्यक्तीला तिकीट देऊन माझ्या मतदारसंघातली विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. राहिलं नागपूरमध्ये काँग्रेसची मतं फुटली असं तुम्ही म्हणता, तर भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटलीत. 330 मतं भाजपजवळ होती, 119 मतं आमच्याजवळ होती, 500 बहुमत त्यांच्याजवळ होतं आणि आम्हाला आता 152 मतं मिळाली. मग भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटलीत. त्याच्यामुळे नागपूरची कहाणी सांगून भंडारा गोंदियाचं पाप लपवण्याचं काम भाजप करत असेल तर हे दुर्भाग्य आहे. आणि मला असं वाटतं की दमदाटीच्या, पैशाच्या प्रलोभनात, पोलिसांच्या दबावाच्या खाली या पद्धतीचं हे मतदान यावेळेस करण्याचं काम झालं. भाजपची मोठ्या प्रमाणात मतं फुटणार होती, पण दबावामुळे ते फुटले नाहीत. कारण की त्यांना ह्या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे, तरुणांच्या विरोधातलं धोरण आहे, महागाईच्या विरोधातलं धोरण आहे, ते या भाजपवाल्यांनाही आता मान्य नाही, भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांनाही मान्य नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांच्यात तर महायुतीमध्ये आपसातले खूप मोठे भांडणं आहेतच, हे आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या वेळेस ते तिघही एकत्रित येतात. परंतु नाना, एकीकडे महायुतीची सातत्याने मतं जी आहेत ती फुटतात आहेत. जशा पद्धतीने नागपूरमध्ये झाली, अकोल्यामध्ये म्हणजे तुम्ही भंडारा गोंदिया सांगता, तशा पद्धतीने सातारा सांगलीमध्ये पण भाजपची जवळपास 100 मतं फुटलेली आहेत. मी तुम्हाला सांगितलं कारण भाजपची खालची लोक सुद्धा आता या सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्याच्यामुळे त्रासलेली आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात यावं, अशी आता भाजपच्या खालच्या जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, महानगरपालिकेच्याही सदस्यांना वाटतंय का, असं चित्र निर्माण झालं. मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री आता सत्ता संघर्ष सुरू झाला. बिलकुल आहे, तो लपलेला कुठं आहे? विधानसभेतच भांडण झालेलं त्यांचं. लोकशाहीची हत्या करण्याच्या नंतर सुद्धा मुख्यमंत्री सांगत असतील की आमचं ऑपरेशन टायगर सक्सेस झालं, त्याला शिक्कामोर्तब करत असतील, तर ही प्रकारची एक लोकशाहीची हत्या आहे. आणि या लोकशाहीच्या हत्याला मुख्यमंत्री शिक्कामोर्तब करतात. आता महानगरपालिकेचे लोक तोडू, याचे तोडू, आखरी एवढं 500 बहुमत आहे. 500 बहुमताचंही भूक यांची शांत झालेली नाही. आणि जी कन्या विचाराने निवडून आलेली लोक असतील, त्या विचाराचाही हत्या करण्याचं आता पाप हे लोक करतात आहेत. आणि म्हणून 2029मध्ये यांच्याशी लोक यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.